नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गॅस सुरू करणार नाहीये का काहीच नाही। आपण आज उन्हाळ्यात थंडावा देणार अशी रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी आपण लस्सीची बघणार आहोत। एकदम 5 मिनिटात होणारी, झटपट, अगदी कमी साहित्यात होणारी। तर चला मग सुरू करूया आणि साहित्याकडे वळूया। अर्धा किलो दही घेतलंय, 1 कप दूध घेतलंय साई सकट, साखर घेतलीये, अख्खे ड्राय फ्रूट, काजू, बदाम आणि पिस्ते। इथं पिस्ते गार्निशिंग साठी कट करून घेतलेले पिस्ते आहेत। काजू, बदाम, वेलची पूड आणि रोज सिरप घेतलंय, हे ऑप्शनल आहे। आईस्क्रीमचे छोटे टब पण घेतले इथं 5-5 वाले। आणि आईस्क्रीमची रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊ शकता। दुधापासनं क्रीमी आईस्क्रीम म्हणून तुम्ही सर्च केलं की तुम्हाला येऊन जाईल रुपाली डिलिशियस किचन वरती। आता आपण आधी साखर आणि ड्रायफ्रूट थोडेसे मिक्सरला फिरून घेणार आहे। साखर आणि ड्रायफ्रूट मी आता थोडेसे मिक्सरला फिरून घेतले। इथं वेलची पूड टाकून घ्यायची आहे। आपण आता दही टाकून घेणार आहे, हे पण थोडंसं मिक्सरला फिरवायचं। 1 मिनिटभर मिक्सरला फिरवायचं आणि त्यामध्येच मिक्सरला फिरून झालं की त्यामध्ये लगेच दूध टाकून ते पण मिक्स करून फिरवायचं। तर आता मी थंड एकदम दूध टाकून घेणार आहे, थोडंसं म्हणजे 1 कप भर। आता हे पण थोडंसं मिक्सरला फिरवायचं 1 मिनिटभर। आपली लस्सी तयार आहे इथं। आता चला सर्व करून घेऊया। रोज सिरप आहे, हे ऑप्शनल आहे, हे आपलं डेकोरेशन साठी। आणि याची चव पण छान असते आणि उन्हाळ्यात रोज सिरप घेतलेलं पण चांगलं असतं। बघू शकता किती थिक झाली आहे आणि चवीलाही तेवढीच छान झालेली असणार। एवढं प्रमाणामध्ये अजिबात आंबट वगैरे जास्त खूप गोड होत नाही। तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। दही कसं असतं त्यावर डिपेंड असते साखर टाकणं। दही मी एकदम खूप आंबट नव्हतं, एवढ्या दह्यासाठी एवढी साखर बरोबर झाली लस्सीसाठी। ड्राय फ्रूट पण ऑप्शनल आहे, छान दिसावं। छान दिसावं म्हणून टाकते। आणि एक साइडला थोडीशी अशी आईस्क्रीम, खूप छान लागते। माझी लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि या उन्हाळ्यात थंडगार अशी लस्सी नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा का कशी झाली लस्सी। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी रेसिपी पोस्ट केली की लगेच नोटिफिकेशन येतील। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। आणि पुन्हा भेटूया अशा छान थंडगार आणि चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।